नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आज या ठिकाणी जे महिला बालविकास विभागाचे पेपर झालेले आहेत, त्यातील काही प्रश्न मुलांनी आपल्याला पाठवलेले आहेत. ते कोणत्या प्रश्नांची उत्तरे कोणती होती आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते, संपूर्ण उत्तरासहित प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वांना सर्वात पहिल्यांदा एक विनंती आहे, जर तुम्ही देखील पेपर जर दिला असेल तर 94 03 16 98 16 या नंबरवरती मला तुम्ही प्रश्न टाकायचे आहेत. उत्तरासहित तुम्हाला व्हिडिओ बनवून मी तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. सर्वांनी लवकरात लवकर ज्यांनी पेपर दिलेले आहेत त्यांनी नक्कीच प्रश्न आपल्याला पाठवायचे आहेत. आता जो सर्वात पहिला जो कोणत्या शिफ्टचा प्रश्न आहे मला माहित नाही, मुलांनी पाठवलेले आहेत. हवामान विभाग किती आहेत? प्रश्न नक्की कसा विचारला होता हे माहित नाही, परंतु हवामान विभाग किती आहेत असा प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर बघू शकता. भारतात पावसाच्या प्रमाणानुसार 7 मुख्य हवामानाचे विभाग आहेत. पावसाच्या प्रमाणानुसार किती आहेत? प्रमुख 7 विभाग आहेत. तर महाराष्ट्रात 9 कृषी हवामान विभाग आहेत. कृषी हवामान विभाग 9 आहेत आणि पावसाच्या प्रमाणात जर विचारले तर ते 7 आहेत. त्याच्यापैकी कसा प्रश्न विचारला होता ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. परंतु हा प्रश्न विचारला होता. आता नेक्स्ट आहे, बघू शकता एस-डी-जी मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे याच्यामध्ये? तर बघू शकता हिंदीमध्ये हे उत्तर मला भेटलेले आहे. साल 2024 की सतत विकास रिपोर्ट के मुताबिक भारत का, बघू शकता एसडीजी स्कोर किती होता? 63.99 होता और त्याचे स्थान किती होते भारताचे 109व्या क्रमांकाचे स्थान होते. हे याचं उत्तर असायला पाहिजे. पर्यायामध्ये हे उत्तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटले असेल. आता या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट प्रश्न आहे. 1857 वरती प्रश्न विचारला होता. 1857च्या उठावात महाराष्ट्रात खाजा सिंग यांनी नेतृत्व केले. म्हणजे नेतृत्व कोणी केले होते असा प्रश्न विचारला होता. तर कोणी केले होते? खाजा सिंग यांनी केलेले होते. सर्वात महत्त्वाचा याचा पॉइंट म्हणजे आता जे टी-सी-एस आहे, जर एकदा जो पॅटर्न चालू केला तर तोच पॅटर्न पुढे चालू ठेवते. आता 1857 वरती तुम्ही चांगल्या प्रकारे बघून घ्यायचं आहे. ते सर्व बघायचे आहे. 1857 उठाव कोणी केला, त्याच्यात कोण-कोण शामिल होते, सर्व मुद्दे, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व तुम्ही पाठ करायचं आहे. महत्त्वाचा पॉइंट म्हणजे 1857च्या उठावात महाराष्ट्र खाजा सिंग यांनी नेतृत्व केले होते. हा पॉइंट आज विचारला होता. त्याच्यानंतर खाजा सिंग हे भिलांचे नाईक होते. कोणाचे होते? भिलांचे नाईक होते. आणि ते कधी? तर 1851 पासून ब्रिटिशांच्या सेवेत होते. कोणाच्या सेवेत होते? तर ब्रिटिशांच्या. अशा प्रकारचे आपण भरपूर अजून प्रश्न बघणार आहोत. त्याच्या अगोदर खूप मुलं या ठिकाणी जे टी-सी-एस पॅटर्न आपल्याकडे जो आहे त्याच्या नोट्स कशा प्रकारे आहेत हे पीडीएफ मध्ये हे मी तुम्हाला सांगून देतो. मराठी व्याकरण समानार्थी विरुद्धार्थी शब्द 2-2 विचारतात, 2 विचारतात, 3 विचारतात, हे देखील पुढे सांगतो. इंग्रजी व्याकरण एकदम जे विचारते तेच हे सांगितलेले आहे. मराठी व्याकरण जे टी-सी-एस IBPS समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार जे विचारते तेच प्रश्न याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे घेतले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणित बुद्धिमत्ता जे टॉपिक आहेत तेच घेतलेले आहेत. सरावासाठी सर्वात बेस्ट आहेत आणि सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी तुम्हाला भेटतील आणि सामान्य ज्ञान देखील भेटेल. आणि हे सर्व मिळून किती आहे? 3500 प्लस वन लाइनर प्रश्न आहेत. किती? 3500 प्लस आपण हे तयार केलेले आहेत. पूर्ण लुसेंट याच्यामध्ये मी कव्हर केलेले आहे. हे पुस्तक तुम्हाला म्हणजे पीडीएफ भेटेल सर्व. त्याच्यानंतर टी-सी-एसच्या ज्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत ते देखील तुम्हाला भेटतील. आणि संगणकचे प्रश्न जे महिला बालविकास विभाग आणि ICDS ला महत्त्वाचे आहेत सर्व भेटतील. या सर्व नोट्स तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये भेटतील. जर तुम्हाला या नोट्स जर घ्यायच्या असतील तर बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. ICDSच्या नोट्स पाहिजेत किंवा महिला बालविकास विभागाच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्ही त्याचे झेरॉक्स देखील काढू शकतात. आता राहिलेले नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. काय प्रश्न? 1857 बद्दल बघू शकता. 1857च्या उठावाची सुरुवात कधी झाली होती? 10 मे 1857. एकदम याच्यावरती बेसिक आहे. कधी सुरुवात झाली होती? 1857 ला झाली होती, सर्वांना माहिती होती. परंतु जी तारीख आहे जी 10 मे आहे ही लक्षात ठेवायची. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. रोजी मीरत येथील लष्कर छावणीत झाली होती. कुठे झाली होती? मीरत, हे लक्षात ठेवा. मीरत येथे झाली होती आणि त्यांच्या लष्कर छावणीत ही सुरुवात झालेली होती. हा उठाव लवकरच उत्तर आणि मध्य भारतात पसरला असा प्रश्न हा विचारला होता नाबार्ड मध्ये. आता नेक्स्ट प्रश्न नाबार्ड बद्दल जी बँक आहे तिच्याबद्दल विचारला आहे. तर नाबार्ड
बँकचे कार्य काय आहे? आता या ठिकाणी वेगवेगळे पर्याय असतील, परंतु ते मुलांच्या लक्षात राहू शकत नाही असा प्रश्न विचारला होता. तर नाबार्ड बँकेचे कार्य काय होते मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगून देतो. बघू शकता, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड ही बँक ही ग्रामीण विकासासाठी कर्ज देणारी बँक आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कर्ज देणारी ही बँक आहे. नाबार्डचे काम ग्रामीण भागात कृषी, लघु उद्योग, हस्तकला आणि इतर आर्थिक उपक्रमांच्या विकासासाठी कर्ज देणे आणि त्यांचे नियमन करणे हे नाबार्डचे मुख्य काम आहे. असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता आज. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न हे पहिल्या शिफ्टला माझ्या अंदाजित हे प्रश्न विचारले गेले होते. काय आहे प्रश्न? अशोक पंडित कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावरती तुम्हाला 100% 1 मार्काला कोणत्याही शिफ्टला प्रश्न असणारच इथून पुढे देखील राहणार. त्याच्यानंतर सोपा प्रश्न विचारला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1969 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर जो टी-सी-एसचा सर्वात आवडता जो टॉपिक आहे 2011 ची जनगणना आहे. त्याच्यानुसार लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर 1 तुम्हाला 1.64% एवढा लोकसंख्या वाढीचा दर होता आणि 2011च्या जनगणनेवरती इथून देखील प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला प्रश्न बघायला भेटेल. आपल्या नोट्समध्ये मी ते कव्हर केलेलं आहे. त्या नोट्स नक्की खरेदी करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. लोकसंख्या आणि 2011ची जनगणना हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघू शकता कालडी हे जन्मस्थान कोणाचे आहे? तर आदी शंकराचार्य यांचे हे जन्मस्थान आहे. हा प्रश्न देखील विचारला होता. त्याच्यानंतर जो प्रश्न या ठिकाणी कन्फ्युजन अजूनही आहे, परंतु त्याचं उत्तर कळसुबाई असू शकते हे मी फिक्स सांगू शकत नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करून देतो. महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता आहे? तर या ठिकाणी सर्वांना माहीत आहे कळसुबाई सर्वात उंच आहे. परंतु या ठिकाणी सर्वोच्च भौगोलिक बिंदू विचारला आहे. त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन मुलांना झालेले असणार. याचं देखील उत्तर कळसुबाई असू शकते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता भूविकास बँक कोठे आहे? तर कोल्हापूरमध्ये भूविकास बँक आहे. त्याच्यानंतर प्रश्न कशावरती विचारला होता? तिसऱ्या शिफ्टला, दुसऱ्या शिफ्टला 2011 ची जनगणना संबंधित प्रश्न विचारला होता लोकसंख्येवरती. हे देखील लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता पंडिता रमाबाई आणि शारदा सदन याच्यावरती एक प्रश्न. नक्की प्रश्न विद्यार्थ्यांना आठवत नाही हे देखील त्यांना महत्त्वाचं आहे आणि कोणाचे देखील सर्व प्रश्न लक्षात ठेवणे अवघड आहे. तर पंडिता रमाबाई आणि शारदा सदन याच्यावरती प्रश्न विचारला होता. शारदा सदनची स्थापना कोणी केली असा देखील प्रश्न असू शकतो, परंतु लक्षात नाही. त्याच्यानंतर संबंधित जे राज्यपालांच्या संबंधित एक प्रश्न विचारला होता आणि सर्वात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावरती देखील एक प्रश्न होताच आणि प्रत्येक शिफ्टला राहिलं टी-सी-एस आपला पॅटर्न तोडणार नाही हे लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगून देतो, जर तुम्हाला या ठिकाणी नोट्स घ्यायच्या असतील, सर्व पी-डी-एफ नोट्स सर्व विषयांच्या, तर 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करून त्याच्यावरच तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. सर्व पी-डी-एफ नोट्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. आणि आता जर नोट्सबद्दल पुन्हा एकदा जर तुम्हाला सांगायचं ठरलं, तर नोट्स कशा प्रकारचे आहेत? संपूर्ण जो पॅटर्न आहे टी-सी-एसचा, जे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, आता समानार्थी शब्द 2 विचारले होते. विरुद्धार्थी शब्द 2 वाक्प्रचार, 2 म्हणी याच्यामध्ये जवळ-जवळ या ठिकाणी हे 4 आणि हे 8 इथेच तुमच्या या ठिकाणी 10 प्लस मार्क्स फिक्स होतात. जर टी-सी-एस पॅटर्नचं जर तुम्ही चालू घडामोडी वगैरे मराठी व्याकरण वगैरे वाचलं तर आणि सर्व नोट्स कमी किमतीमध्ये, एवढ्या कमी किमतीमध्ये 4ही 5ही विषयांच्या नोट्स तुम्हाला कुठेही भेटणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर 91 39 64 31 99 या नंबरवरती 149 चं पेमेंट करायचं आहे. त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील. आणि आपण जे काय केलेलं आहे, जो नंबर आता मी तुम्हाला सांगतोय, आता मुलं बोलतील की हे प्रश्न आले नव्हते. मला मुलांनी पाठवले तेच प्रश्न मी याच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. प्रश्न पाठवण्यासाठी बघू शकता मला 94 03 16 98 16 बघू शकता 94 03 16 98 16 या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी बिनधास्त जे प्रश्न जशा प्रकारे लक्षात राहील प्रश्न अर्धा देखील सांगितला तरी देखील चालेल. परंतु लक्षात ठेवून प्रश्न नक्कीच या नंबरवरती तुम्ही सेंड करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टीकरणासोबतच याचे मी तुम्हाला स्पष्टीकरण देईल. तर अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.
सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.